नमस्कार मंडळी, नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थोडा लेटने टाकत आहे व्हिडिओ, काही कारणास्तव. आम्ही सर्वप्रथम पुरणपोळीचा स्वयंपाक घरी बनवून घेतला आणि वारूळाची पूजा करण्यासाठी मैत्रिणी गेलो. मस्त असं माळावरती तलावाच्या ठिकाणी वारूळ होतं. त्या ठिकाणी सर्वप्रथम पाणी वारूळाला घातले. त्या पूजा यथाविधीप्रमाणे करून घेतली. दुर्वा, फुले, हळदी कुंकू वाहिले सगळ्या जणींनी मिळून. तुम्ही पाहू शकता मस्त असा सोसाट्याचा वारा सुटला होता. सगळ्यांनी मनोभावे देवाची प्रार्थना केली, धूप दीप लावलं, नैवेद्य ठेवला. अशा रीतीने हे करून मस्तपैकी निसर्गाच्या वातावरणात याची पूजा केली, वारुळाची पूजा केली. पाहू शकता कशा पद्धतीनं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने पूजा करत आहे. बघा मस्तपैकी. शहराच्या ठिकाणी हा अनुभव पाहायला मिळत नाही. ग्रामीण भागात ही आपली संस्कृती ही वेगळीच पाहायला मिळते. लाल पांढरे फूल, पोतं, दुर्वा वगैरे सर्व घालून मस्त बाकी मनोभावे प्रार्थना केलेली आहे. लाया दूध हे वारुळाला घालून आपले यथाशक्तीप्रमाणे पूजा केलेली आहे. मग सगळ्यांनी मिळून एकीमेकीला हळदी कुंकू लावून घेतले, नैवेद्य दाखवून घेतला, खडीसाखर हे एकामेकीला वाटले. अशा पद्धतीने वारुळाची पूजा केलेली आहे. पाहू शकता. पाहू शकता वारा सोसाट्याचा वारा असल्यामुळे आरती लागत नव्हती. त्यामुळं परत तसंच कापूर ठेवून आरती लावून धूप दीप ओवाळून घेतलेले आहे. खूप वारा आहे त्यामुळं सगळंच काय वाऱ्याने हेलकावे देत आहे. तुम्ही कशा पद्धतीने पूजा केली हे कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता छान चाललेली आहे. मन प्रसन्न वाटत होते. जवळून बघा कशी दिसते पूजा. प्रत्येकाने खडीसाखर, तिळगुळ, साखरचा प्रसाद एकमेकीला दिला. कारण श्रावणी सोमवार असल्यामुळं बाकीचा काय प्रसाद लाया वगैरे चालत नव्हते. त्यानंतर आम्ही पूजा करून घरी आलो. त्यानंतर घरातील देवाला हे पूजा करून मंदिरामध्ये गेलो. मस्तपैकी पिंडीची पूजा, मंदिरातील पिंडीचं दर्शन घेतले. यथाविधीप्रमाणे पूजा करून आपलं घरी. त्यानंतर दुसऱ्या मंदिरात गेलो. तिथंही पिंपळेश्वर म्हणून मंदिर आहे. खूप पांडवकालीन आहे. त्यामुळे हे आत पहिल्यांदा काय प्रवेश नाही. बाहेरूनच आपलं पुजाऱ्याकडे देऊन बाहेरूनच नमस्कार करून येता येतं. खूप पुरातन मंदिर आहे इथे. हे बघा पाहू शकता. पुढं शिखराचं दर्शन घेऊन आम्ही पुढं आलो. त्यानंतर प्रदक्षिणा घातली आणि घरी आलो. त्यानंतर ही मंदिराच्या बाहेरच न्हावी समाजाच्या लोकांनी नागोबा बसवलेला होता. त्यामध्ये ते नागोबाचंही दर्शन घेतलं आणि नमस्कार केला. हे बघा पांडवकालीन खटावमध्ये 5 मंदिरे आहेत. बायका मंदिराच्या बाहेर प्रत्येक आळीच्या बायका झिम्मा फुगडीचा फेर धरून नाचत आहेत. कोण फुगडी घालत आहे, कोण गाणी म्हणत आहे नागोबाची, गौरीची. अजूनही पारंपरिक पद्धत ही गावामध्ये चालू आहे.